1940 पूर्वी हसणे दाजीपूर या भागात शिकारीसाठी कॅम्प उभारण्यात येत असत. दाजीपूर अभयारण्य शिकारीसाठी राखीव ठेवण्यात आलं होतं. या कॅम्पमध्ये शाही लवाजम्याचं वास्तव्य असायचं. 1940 साली हा कॅम्पचा परिसर धरणाच्या पाण्याखाली जाण्याचा धोका ओळखून प्रिन्स शिवाजी यांनी राधानगरी धरणाजवळच्या उंच टेकडीवर फेजिवडे इथं हा शिवाजी व्हिला बांधला. श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींच्या विवरणपत्रात या व्हिलाचा उल्लेख आल्यामुळं या व्हिलाच्या इतिहासाला उजाळा मिळू लागलाय. 21 मे 1976ला प्रमिलाराजे छत्रपती महाराणींच्या हस्ते इथं भवानी मंदिराची पायाभरणी करण्यात आली. 8 फेब्रुवारी 1976ला श्रीमंत शहाजी महाराज छत्रपतींनी मूर्ती प्रतिष्ठापना केली होती. या व्हिलावर राजघराण्यातील मान्यवर रयतेसोबत खंडेनवमी उत्सव, हनुमान जयंती उत्सव साजरे करायचे. 1983 साली याच व्हिलावर श्रीमंत शहाजी महाराज छत्रपतींचं निधन झालं. छत्रपती कुटुंबीय एप्रिल-मे महिन्यासह अन्य उत्सव काळात या व्हिलावर वास्तव्यासाठी येत असतात. या वास्तव्याच्या काळात छत्रपती घराण्याचे राधानगरी वासियांशी असलेले ऋणानुबंध अधिक घट्ट होतात. याच व्हिलावरून छत्रपती घराण्याचा राधानगरीसह अन्य ठिकाणच्या शेतीचा कारभार चालतो. राजे ज्यावेळी सुट्टीला येतील किंवा कॅम्प असेल त्या काळात राधानगरीबरोबर त्यांचे असलेले ऋणानुबंध हे लोकांच्या चांगलेच लक्षात आहे आणि जेणेकरून राधानगरीतील जनतेला योग्य प्रमाणात म्हणजे अशी वागणूक देऊन लोकांच्यात मिळून मिसळून राजे राहतात. आपले शाहू महाराज वगैरे इथं आले की म्हणजे विचारपूस वगैरे असते. परत आपलं म्हणजे दुसरं भेदभाव वगैरे असं काय नाही. म्हणजे शाहू महाराज आपुलकीने आपल्या संग बोलतात. महाराज इथे विलासेला इथे येतात आणि मिळून मिसळून शेतकरी वगैरे आम्ही राहतो आणि आमचेच आम्हाला असे वाटतं. आम्ही बी तेच आमचेच असे वाटतं याच्या पलीकडं. आणि पूर्वीपासून येणं जाणं त्यांचं 2-2 महिने इथं राहतात. अगदी आयास आराम इथं राहतात आणि व्यवस्थित आमच्याबरोबर घेळे मिळणं बोलून चालून अगर आम्हाला परके असे का वाटत नाही. आम्ही तेच परके असं वाटत नाही. राधानगरी धरण, दाजीपूर अभयारण्य, हत्ती महाल, राधानगरी इथलं अंबाबाई मंदिर आणि 1908 साली राधानगरी शहराची उभारणी यातून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं राधानगरी वासियांशी असलेलं अतूट नातं स्पष्ट होतं. राजर्षींचा हाच वारसा जपत सध्याचे करवीर अधिपती शाहू महाराज छत्रपती आणि राजघराण्यातील सर्व सदस्य राधानगरी वासियांबरोबरच ऋणानुबंध अधिक वृद्धिंगत करतायत आणि त्यामध्ये ऐतिहासिक शिवाजी व्हिला महत्त्वाची भूमिका बजावतोय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत शाहू महाराज यांच्या मालमत्तेसंदर्भात प्रकाशित झाले आणि त्या मालमत्तेमध्ये त्यांची 2 निवासस्थानं प्रकाशात आली. ती म्हणजे कोल्हापूर येथील न्यू पॅलेस आणि राधानगरी येथील हा शिवाजी व्हिला. या शिवाजी व्हिलामुळे राधानगरी जनतेशी छत्रपती घराण्याचं ऋणानुबंध स्पष्ट झालेत. आज या शिवाजी व्हिलाला भेट दिल्यानंतर इथला राधानगरीची जनता आणि छत्रपती घराणं यांचे ऋणानुबंध आणि इतिहास हा स्पष्ट झाला. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी.